नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत आणि 2 दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव नव्हते, काहीतरी तांत्रिक अडचण असल्यामुळे मी व्हिडिओ टाकू नाही शकले, त्यासाठी माफ करा। तर आजची तारीख आहे 25 मार्च आणि आजच्या तारखेचे आपण आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत। बाजार समित्यांमधील कांद्याची आवक आणि त्याला मिळालेला बाजारभाव काय आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती ही बघणार आहोत अकलूज या बाजार समितीमध्ये 295 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये होता। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 5401 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। अकोला या बाजार समितीमध्ये 370 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये 2070 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये। मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 11595 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये। खेड चाकण या बाजार समितीमध्ये 9000 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। सातारा या बाजार समितीमध्ये 521 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1150 रुपये। सोलापूर या बाजार समितीमध्ये 35255 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। येवला या बाजार समितीमध्ये 17000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 990 रुपये आणि सर्वसाधारण भाव 725 रुपये। येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 5000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 791 रुपये आणि सर्वसाधारण भाव 551 रुपये। अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 339 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1350 रुपये। धुळे या बाजार समितीमध्ये 415 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1250 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 2835 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1081 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 400 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, 4000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1091 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। जळगाव या बाजार समितीमध्ये 914 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 250 रुपये, जास्तीत जास्त भाव 1100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 16500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1015 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये। नागपूर या बाजार समितीमध्ये 2250 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये। सिन्नर या बाजार समितीमध्ये 2430 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1160 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 192 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1141 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1050 रुपये। मनमाड या बाजार समितीमध्ये 6000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1465 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। पारनेर या बाजार समितीमध्ये 8928 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। भुसावळ या बाजार समितीमध्ये 27 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये।
दिंडोरी वणी या बाजार समितीमध्ये 4,296 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 631 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,331 रुपये आणि सर्वसाधारण भाव 961 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 2,210 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,005 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. हिंगणा या बाजार समितीमध्ये 7 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,660 रुपये. नामपूर या बाजार समितीमध्ये 3,175 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 880 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये. नामपूर करंजाड या बाजार समितीमध्ये 2,931 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,220 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 5,706 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 11,059 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 18 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,150 रुपये. चाळीसगाव नागदरोड या बाजार समितीमध्ये 8,200 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,001 रुपये आणि सर्वसाधारण भाव 780 रुपये. वडगाव पेठ या बाजार समितीमध्ये 260 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,800 रुपये. वडूज या बाजार समितीमध्ये 100 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. त्याचबरोबर मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 99 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,150 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. कामठी या बाजार समितीमध्ये 13 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 3,050 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,550 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,300 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 2,000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000, कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 9,200 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,152 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. आणि मित्रांनो, आता आपण लोकल कांदा, लाल कांदा, पांढरा कांदा आणि पोळ कांदा या कांद्यांचे आपण बाजारभाव बघितले. आता आपण उन्हाळी कांद्यांचे बाजारभाव याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर उन्हाळी कांद्यासाठी बाजार समिती आहे लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 180 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 551 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 951 रुपये. त्याचबरोबर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 1,800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,262 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,180 रुपये. कळवण या बाजार समितीमध्ये 3,800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,530 रुपये आणि सर्वसाधारण भाव 975 रुपये. चांदवड या बाजार समितीमध्ये 10,100 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,165 रुपये आणि सर्वसाधारण भाव 890 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 11,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,499 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,250 रुपये. पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 1,075 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 601 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,201 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,051 रुपये. दिंडोरी या बाजार समितीमध्ये 279 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,280 रुपये आणि सर्वसाधारण भाव 600 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 2,160 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,150 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचे म्हणजेच 25 मार्चचे
कांद्याचे बाजारभाव हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आता जर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, कारण की रोजचे ताजे बाजारभाव जे असतात ते रोजचे रोज मी माझ्या व्हिडिओवरती टाकत असते. त्यासाठी आणि जर इतरही पिकांचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.